टेन्शन कमी करायचं असेल तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघा. कधीकधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की कोणी बोलले तरी ठीक आहे आणि नाही बोलले तरी ठीक आहे. नात्यामध्ये समजूतदार माणूसच का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून बघा की तो आतून किती तुटत असेल. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे. बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जाते. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं तेव्हा तो दुसऱ्याचे महत्त्व, त्याची व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. इतिहास संघर्ष करणाऱ्याचा लिहिला जातो, दुसऱ्याच्या मागे मागे पळणाऱ्याचा नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. प्रामाणिक लोकांपासून 2 पावलं दूर आणि कपटी लोकांपासून 4 पावले पुढे राहिले पाहिजे. आजकाल फक्त पाया पडणं म्हणजेच आदर करणं होत नाही, तर कोणी आपल्यासाठी स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवणं सुद्धा मोठ्या सन्मानाची, आदराची गोष्ट आहे. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे, तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा. दुसऱ्या कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीही करू नका. बदल घडणं फक्त तेव्हा सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी निघून जातं. मिळून मिसळून सगळ्याबरोबर राहा, पण कोणालाही दबून घाबरून अजिबात राहू नका. अहंकार कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी बोलता न येणारं बनावं लागतं. जास्त देणारा नेहमीच तुटला जातो, मग ते प्रेम असू दे, कुणाची साथ असू दे किंवा कुणाचा तरी विश्वास असू देत. काही रस्त्यावर तुम्हाला एकट्याला चालावं लागतं. ना कुटुंब, ना मित्र, ना कोणी साथी, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. प्रमाणापेक्षा जास्त समजूतदारपणा आयुष्याला बेरंग करतो. स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच माणूस चमकतो. माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतेही अत्तर अजून तरी नाही. सत्य सिंहासारखं असतं, त्याला वाचवण्यासाठी गरज नाही. त्याला मोकळं सोडून द्यावं, ते स्वतःचा बचाव स्वतःच करतं. कधी कधी नाराज होणं पण गरजेचं असतं. कमीत कमी हे तरी माहीत होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे की नाही. पटकन कोणाचेही बोलणे मान्य करणारे लोक मनाने खूप खरी असतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.